आज स्वतः सुनेत्रा वहिनी इथे आलेल्या आहेत। त्या सुनेत्रा वहिनी एकट्या आलेल्या नाहीत, साक्षात अजित दादा त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं योगदान या कार्यक्रमामध्ये, या कॉलेज उभारण्यामध्ये जे आहे तेही त्यांच्या समवेत आलेलं आहे। मला आठवतं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बारामतीला गेले नाही, पण पहिल्यांदा पवारांच्या मंचावर बारामतीला गेले आणि संपूर्ण पवार परिवार तिथे होता आणि खूप सुंदर कार्यक्रम होता। अजितदादांनी सांगितलं आमच्याकडे सगळं आहे बारामतीला, पण आम्हाला पशुवैद्यकीय महाविद्यालय करायचंय, पंकजाताई तुम्ही आज घोषणा करा। मी सांगितलं अजितदादा आमच्याकडे सगळं नाही, आम्ही दुष्काळी माणसं, आम्ही मराठवाड्यातली माणसं, थोडा मागासलेला आमचा भाग, पण आपण जावई आहात मराठवाड्यातले, सुनेत्रा वहिनी आपल्या मराठवाड्यातल्या आहेत, मराठवाड्यातला हा मोठा मान आहे की पहिली महिला उपमुख्यमंत्री आमच्या मराठवाड्यातली जन्मलेली आमची वहिनी आहे। मी त्यांना म्हटलं आमच्याकडे काही नाही आहे, तरी पण तुम्ही बारामतीला घेतलं तर परळीला पण द्यावंच लागेल। त्याच सभेत त्यांनी डिक्लेअर पण केलं, पहिल्या बजेटमध्ये त्यांनी त्याला बजेटही मंजूर करून दिलं आणि